नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आम्ही पण सगळे मजेत आहोत. माझ्या तोंडाला काय झालंय, फोड आलाय आतून, त्याच्यामुळे मला असं प्रॉपर बोलता पण येत नाही, खाता पण येत नाही. बरं ते असू द्या. हे बा आमच्या घरासमोर आहे ना, हे रुईचं झाड आहे. एवढ्या छान फांद्या फुटलेल्या, त्याला एवढे फुलं येत्या. आणि म्हातारी म्हातारी म्हणते मुलं पोरं ना, ते तोडून असे उडवतात. पण म्हणलं त्या फांद्या फांद्या ना तोडून टाकावा. पण समोरच्या आजी काय म्हणल्या की रुईचं झाड आहे ना तोडू नये. आता हे बघा घरासमोर पण पाण्याची टाकी, त्याच्या मागं पण एक रुईचं झाड आहे. 2 झाले. याला अजून एवढे फुलं वगैरे थोडेसेच आहे, छोटं झाड आहे. टाकीमुळं थोडंसं काटलं गेलं ते. आणि तिसरं झाड परत त्याच्या जवळच एक ते दिसू राहिलं ते 3 अशा 3 ठिकाणी रुईचे झाड आहे. लाल रुई जी मारुतीला आपण माळ घालतो फुलांची म्हणा किंवा पानांची ना, तर ते त्याच्यामुळं म्हणतात का रुईचं झाड कधी तोडू नये. पण मग 2-3 ठिकाणी झालंय ते रुईचं झाड. आणि एक अजून एक आहे ते घराच्या पाठीमागच्या बाजूला पण एक 4 असे 4 ठिकाणी 4 रुईचे झाडं आलेले. ते कसे येत्या काय त्यांचं बी पडतं वाटतं. बघा व्हिडिओ काढता काढता ही मांजर पण माझ्या मागं 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 सारखी. बघा आता बघा, मी कॅमेरा लावला तर लगेच पळून गेली. लाजली वाटतं ती, त्याच्यामुळे पळाली बघा. आणि आंब्याच्या झाडाला जाऊन आहे ना कशी पाय हे करते, तेव्हा बरं का. बघा तेव्हा लाजल्यावानी पाय मारी ती झाडाला. लई मनखवडी मांजर आहे ती, लई एवढं टावर आहे पण लय व्याक करा. आता बघा अजून एक रुईचं झाड आहे. हे एवढे झाड आहे. काय करावे कमेंट करून सांगा आम्हाला नक्की, तोडू की ठेवावे हे झाड. धन्यवाद. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.